नमस्कार मंडळी, कसे आहे सर्वजण? मस्त ना? मी पण मस्तच. हा व्हिडिओ तुम्हाला 4 महिन्यानंतर बघायला भेटतोय. हा 4 महिन्या अगोदर शूट केलेला आहे, पण आपण काय शूट करतोय काय नाही ते बघण्यासाठी तयार राहा. कारण मी करते माझ्याच डोहाळ जेवणाची तयारी. काय करते मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट थांबा. हे बघा, हे बघून तुम्हाला कळालंच असेल की काय चालू आहे काय नाही. ह्या असे मी गुगलवरून प्लेन फोटो घेऊन त्याला एडिट करून असे नाव केलेले. हे बघा, हे जे आपण रुखवत ठेवतो ना खायचं बेबी शॉवरमध्ये, त्याच्यामध्ये लावायसाठी स्टिकर बनवले. आता ही लेस आहे, ह्याला प्रॉपर कट करून लेस लावणार आहे, पण मी अगोदर लेस लावणार आहे मग कट करणार आहे, म्हणजे ते मला जरा सोपं वाटलं. बघा असे, हे मिठाईसारखा गोडवा माझ्या बाळाच्या मुखात असावा. याच्यावर लिहिले, खाशील छान छान फळे तर होतील बाळाची सुंदर डोळे, बॉय की गर्ल. असे प्रतिभा आई होणार, संतोष बाबा होणार, हे असं आहे. हे बघा, मी चिमुकल्या पाऊलला, म्हणजे असं हे गुगलहून काय घेतले, काय मी स्वतः एडिट केले आणि त्याचे कलर झेरॉक्स आणून अशा प्रकारचे लेस लावून बॉर्डर करून त्याला हे करणे. खूप मोठा होता, मोठा नको पाहिजे होता म्हणून हे मी अगोदर अशी लेस लावून बघितले कट करून व्यवस्थित येते का. लेस लावून कट करायला व्यवस्थित, डायरेक्ट कट करायला गेलं तर वाकडं तिकडं होईल. तर चला, आपल्याला काम आहे, आपण करू. तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करा. मी थोडंसं लेस लावलेलं तुम्हाला दाखवते कशी लावणार आहे, काय लावणार आहे. नंतर आजचा दिवसभराचा प्रोग्राम खूप बिझी आहे. मला हे करायचं आहे, नंतर ब्लाऊजवालीकडे जायचं आहे, नंतर पार्लर आणि घरचं खायचं प्यायचं पण करायचं आहे, बॅगा भरायचे आहेत, खूप काम आहेत. तुम्ही मग आपला ब्लॉग कंटिन्यू करा. मी तुम्हाला दाखवते मी कशी लावणार आहे. हे वाटी आणले, सीजर हे कट करायला, लेस पुरते का नाही काय नाही, आणि फेविकॉल आहे. हे पाण्यात थोडं मिक्स करून असे आपण लेस लावून घेणार आहे. कोणाला जर असं डोहाळ जेवणामध्ये नाही का लावायचे असतील चार्ट, तर हे सोपं पडतं आपल्याला, घरी जे भेटतं. आणि अख्खं बंडल मी हे 50 रुपयाचं आणले बंडल. बघा लेसचं किती सुंदर लेस आहे. चला, ब्लॉग कंटिन्यू करा, मी करून घेते, दाखवते तुम्हाला मी कशी लावणार आहे ते. फेविकॉल थोडं घट्ट आहे, त्याच्यामुळे ते पाणी थोडं वाटीत पाणी घेऊन त्याच्यात मिक्स करणार आहे. संतोषराव गेलीत नाश्ता आणायला, नाश्ता आणायला पाठवलं आहे त्यांना, कारण आता खूप वेळ कमी. आपण आहे ना, ह्याच्या मापानं अगोदर लेस कट करून घेऊ प्रॉपर. 1 मिनिट, संतोषचा कॉल येते, मग व्हिडिओ कंटिन्यू करू. मी कॉल घेते, माझा कॉल झालेला आहे, आपण कंटिन्यू करू. म्हणतो ना, दुष्काळात 13 महिने संतोष गेला नाश्ता आणायला, पण गाडीतले पेट्रोल संपले. आता नाश्ता आणण्यासाठी मोठी गाडी काढून जावं लागेल, मग त्याचे फ्रेंड येतील तेव्हा त्यांची गाडी घेऊन तो पेट्रोल आणायला जाणार आहे. लक्षातच नाही घाई गडबडीमध्ये त्याच्या पण. हे बघा, आपल्याला एवढी लेस लावायची आहे. आता मला आहे ना, आता समजा एवढी लावते मी, एवढी. तर असे प्रॉपर 2 करून घेणार, म्हणजे उभे असे लावायसाठी. कुठं नाही, आता याच्यात खूप वेळ जाणार आहे. कधी जाणार मी पार्लरला, बोला. मोजमाप बरोबर घ्यायला लागतं. एका कलर झेरॉक्स पेपरवर, म्हणजे एका पेपरवर 2 झेरॉक्स आहेत. मला वाटते ज्याचं त्याचं कट करून लगेच लावून टाकावं, कारण प्रत्येका कुठले छोटे कुठले मोठे आहेत, पुन्हा नंतर माहिती नाही पडणार कुठला तुकडा कशाचा आहे. लावूनच घेऊ.
याचं प्रॉपर करून घेऊन मग लावून टाकू. मी लावल्यानंतर एक पूर्ण दाखवते, मग पुन्हा नंतर कट करायच्या टायमिंगला. लेस पुरती का नाही पुरत काय माहिती. नाही पुरली तर काहीतरी ॲडजस्ट करू. झालं हे पूर्ण एकाचं झालं तर याचे आपल्याला 2 तुकडे करायचे. म्हणजे एक तुम्हाला प्रॉपर फ्रेम बनवून दाखवते मी की कशी काय. तुमच्या घरात फॅमिली मोठी असेल, करणारे सगळे असतील तर तुम्ही इझिली करू शकता, तुमची हाऊस पण होते. आता आम्ही दोघंच लागलोय कामाला. हा फर्निचरचा फ्युकॉल आहे, लय घट्ट बसते, म्हणजे पॅक बसते याच्यानं सगळं. पाणी कमी करते, माहिती पडलं लयच पातळ झालं. लागेल तेवढा घेऊ. बघा किती ठीक आहे. मिक्स कशाने करू, बोटानेच करते, नंतर धुवून घेते. असं मिक्स करते मी. मला सांगा तुमच्या इथं घरी कोणाचा झाला आहे का डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, आणि तुमची पण अशी धावपळ झाली आहे का, खास करून फक्त 1-2घांचीच. हे बघा अशा प्रकार पातळ मस्त, खूप घट्ट होतं ते. पेपरलाच लावते डायरेक्ट, आणि ते नंतर चिपकावते व्यवस्थित. थोडं पण बिघडलं की मग झालं, वाट लागली इकडे तिकडे मग पुन्हा झेरॉक्स काढा, पुन्हा हे करा. माझं काम व्यवस्थित होऊ दे बाबा. स्कूल कॉलेजच्या टाईमानंतर असं काहीतरी प्रोजेक्ट टाईपमध्ये खूप वर्षांनी करते. वा बसलं मस्त. मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझा ब्लॉग कसा वाटतोय सांगा. प्रॉपर ब्लॉगर नाही आहे मी, माझे शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात, पण आता करावे म्हणते, ब्लॉग पण टाकत जावं. आता एवढे आपले सबस्क्रायबर आहेत, थोडे तरी सपोर्ट करतील आपल्याला, नाही का. जास्त लावायला लागते, कमी लावल्यावर नाही लागत.
एवढं बारकीनं कोण बघणार नाही, थोडं 19-20 झालं तर चालतंय. ह्याला कमीत कमी 2 व्यक्ती तर लागतीलच बनवायला, नाही का. पण आता मी एकटी. व्लॉग बनवण्यासाठी आता मला स्टँड काढावा लागला असता, पण आता तेवढा वेळ नाही मला. घाईघाईत बनवून घ्यायचं सगळं. त्याच्यासाठी जसं आहे तसं ॲडजस्ट तुम्ही पण करा. मी केल्यानंतर दाखवते तुम्हाला. आणि नंतर एवढं एक दाखवून खाली बसून प्रॉपर करते आणि सगळे सुकल्यानंतर दाखवते. सुकल्यानंतर आपल्याला कट करायचं आहे. सगळंच काय परफेक्ट नाही होणार, मागे पुढे तर थोडं तर होणार. तर ॲडजस्ट करा. आणि त्याच्यातून हा माझा पहिला आहे. बाकीचे आता दुसरी याला लावून बघू का, लेसला डायरेक्ट. पेपरलाच बरं पडेल. पेपरवरच फिट होते, लेसमध्ये अडकून बसेल डिझाईनमध्ये, नाही का. बसलंय. आता मला एक गोष्ट कळली, दोन्हीपैकी कुठल्या तर साईडचं आहे ना खाली फ्यूकॉल चांगला. जास्त कट केले ना मी. दोन्हीपैकी कुठल्या तर साईडचं लेस मोठं ठेवायला पाहिजे. बघून हा बघा फायनल लुक कसा वाटतंय. मस्त झाले ना, छान वाटते. आपण ह्याला पुन्हा वाळल्यानंतर व्यवस्थित कट करू. आता मी ह्याला प्रॉपर ठेवते, बाकीचं कट करताना दाखवते. सगळ्याला लावून घेते व्यवस्थित खाली बसून. हे मला थोडं अवघड पण चालले आणि मेजरमेंट पण आता एक येऊन कळलं की कसं करायला पाहिजे काय. कंटिन्यू करा ब्लॉग. नमस्कार. सकाळची संध्याकाळ झाली. सकाळी तुम्हाला दाखवले पोस्टर चिटकावताना ते चिटकावून झाले, सुकाय ठेवलेत. आता ब्लाऊजवालीकडे पण जाऊन आले. बोलले होते ना पार्लरला जाणार आहे. पार्लरला जायला निघालं बाहेर, पर पाऊस चालू आहे. मग आता गाडीतच चालला. इथंच आहे पण जवळच आहे. पण आज जाणं गरजेचंच आहे, कारण परवाच्या दिवशी आम्हाला गावाकडे निघायचे. उद्या बॅगी पॅक करायचे, मेहंदी काढायचे. बघा किती पाऊस आहे. तर आता चालले मी पार्लरला.
पार्लरला जाऊन पार्लरला जाऊन आल्यानंतर मग हे करणार आहे, ते जे सकाळी दाखवलेले तुम्हाला स्टिकर होते ते व्यवस्थित बनवून घेणार आहे. त्याच्या थोडी जागा कमी. तुमचा भाऊ नवीन नवीनच शिकलाय गाडी चालवायला. बाळासाठीच गाडी घेतली, बाळासाठीच पप्पा गाडी चालवतोय. पण आतापासूनच उपयोग यायला लागले. आले पार्लरच्या जवळच. पुढे जाऊन टन घ्या, तिथं कोपऱ्यावर पण एक पार्लर आहे म्हणलं होतं. पुढे 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 इकडं नाही येणार. तर आलोय आपण पार्लर जवळ. जाऊ पार्लर मध्ये, काय करायचे ते करून घेऊन मग निवांत घरी. आता 1-2 तास जातील. चला तुम्हाला बाकीचं घरी गेल्यानंतर दाखवते. तर मी पार्लरला जाऊन आलेले आहे. तसं तर मी पार्लरला काय करून आल्यावर मला सूट नाही होत, तरी पण आलेले. झालं सकाळी ते बनवून झालं. बाकीचं तुम्हाला काय काम करणार दाखवते. ते सुकलेलं आहे, ते कसं सुकलंय, त्याला आम्ही कशी कट करणार आहे हे मी दाखवते जेवण केल्यानंतर. आधी आता जेवण पहिलं करणार आहे. संतोष गेलाय बाहेर. संतोष आला की पटमन जेवण करून मग ते कटिंग बिटिंग परत रिटर्न गिफ्ट पॅक करायला घेणार आहे. ते मी कट करताना किंवा रिटर्न गिफ्ट करताना त्याचा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. चला तुम्हाला दाखवून देते की ते म्हणजे कसं सुकले, कसं लावले. मी सकाळी दाखवले होते ना ते. तर हे बघा असं मी लावलेलं आहे, चिपकावलेलं आहे. हे पण मीच केलेलं आहे. पावलं वेलकम टू प्रतिभाज बेबी शावर, हे मीच हे केलेलं. हे फक्त असं स्क्रीन घेतली होती गुगलहून. आतुरताची मुकला पावले, कसे लेस असे मस्त वाटते ना. आता आपल्याला ह्याच्यानुसार प्रॉपर कट करून घ्यायचं आहे. हे बघा सगळं असं सुकले. तुम्हाला कशी वाटली माझी आयडिया? मी इंस्टावर असे बघितले भरपूर, पण त्यांचे चार्जेस खूप होते, यायला पण लेट लागणार होतं. म्हणून म्हटलं चला आपोआप करून घे. एका पेज ह्याला स्टोन वगैरे काय काय लावणार होते, पण आता तसा टाईम नाही, कारण परवा तर निघायचं आहे. उद्याचे दिवस पॅकिंग आणि मेहंदीमध्येच. त्याच्यासाठी कसे वाटले तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बाकी एवढंच ठीक आहे. कट करून आता याला मी पुट्ट्यावर लावून घेणार आहे, जेणेकरून हे थोडे जाड होतील, स्थिर होतील. हे बघा इकडं बाजूला पुट्टे ठेवले, याला लावणार आहे. संतोष आला की जेवण करून हे बाकीचं काम करून घेणार आहे. आणि जमलं तर रिटर्न गिफ्टचं पण आजच करणार आहे. तुम्हाला दाखवतेच, तुम्ही कंटिन्यू करा. तर संतोष बाहेरून आलाय, आमचं जेवण झालंय. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं की जेवणानंतर त्याला प्रॉपर कट करून मी पुट्ट्यावर लावून तुम्हाला दाखवते की मी कशी फ्रेम करणार आहे. पण आता सध्या मला हा करायचा मूड नाही आहे. तर मी चॉकलेट मागवले होते संतोषला, तर ते चॉकलेट आलेत. आणि यामध्ये आहेत आपले रिटर्न गिफ्ट. जवळ हे आहे आपलं रिटर्न गिफ्ट. काय असेल बघ, दाखवते थांबा. हे आहे दिवा. तर आपल्याला हा दिवा आणि हे चॉकलेट्स या पोटलीमध्ये पॅक करायचे. या करू लागायला मी टीव्ही बघत बघत करणार आहे. पूर्ण मोठा ब्लॉग नाही दाखवणार तुम्हाला, फक्त 1-2 पॅक केलेले दाखवल कसं करत ते. आणि नंतर मी टीव्ही बघत बसणार आहे. ब्लॉग कंटिन्यू नाही का केल्यानंतरचं मी दाखवते. ते पण जमलं तर आजच रात्री करणार आहे, नाहीतर मग उद्या. मी संतोष पण एक कन्फ्युजन आमचं, हा दिवा असाच टाकायचा का बॉक्स साईड टाकायचा, कसा टाकायचा संतोष? त्याला प्लास्टिक पिशवी आहे ना. चॉकलेट आम्हाला गोल्डन रॅप मध्ये पाहिजे होते, ते नाही घेतले, वेगळे घेतले.
पोटली मोठी झाली. खरं तर त्या बॉक्स हिशोबाने घ्यायला नव्हती पाहिजे, छोटी घेतली. स्वस्त नाही बरं आहे, पडले. मस्त वाटलं. हे असं दिवा असं चॉकलेट द्यायचा. कसं वाटतंय हे? चांगलं वाटतंय. थांबा आता बॉक्समध्ये घालून पाहिजे. बॉक्समध्येच राहिलं, कोणाला यूज नाही करायचं तर बॉक्स बॉक्स डायरेक्ट ठेवतो. आणि थोडं मोठं पण व्यवस्थित वाटेल. हा याचा दिव्याचा बॉक्स वर तर आहे ना की दिवा आहे. तर आता आम्ही फिक्स केलंय की असं हे बॉक्स टाकायचा. बॉक्स आणि हे मस्त वाटते ना. तर अशाच पद्धतीनं आपण हे सगळे बॉक्स लावून घेणार आहे. हे बॉक्स आहे, हे आपले इथं आतमध्ये एक ऑलरेडी एक पोटली आहे. हे आम्ही टेस्टिंग केलं होतं हे टाकून. तर आपल्याला हे पोटल्या आम्ही हे सगळं पॅक करून घेतो. तुम्ही कंटिन्यू करा. आता होय, माय पॅकिंग करताना की व्यवस्थित एक एक पोटली. संतोषराव भरलेले ते पोटल्या बॅगेत. आता हे झालंय, ह्याचं करून घेऊ. आज करूनच झोपू, उद्या मेहंदी आहे बाबा. व्यवस्थित भरा. असे भरलाय हा. असंच नाहीच आहे का? बॅगेत टाकायचं बॅगेत टाकून म्हणजे परत खोलायचे का? पिशवी अशी टाकायची? पिशवीच अशी टाकायची. किती एक एक गोष्ट सांगावं लागते घरच्या माणसाला. गोष्ट घरच्या माणसाला, मग आता कुणा बाहेरचे सांगू का? घरच्या माणसाला अर्धी तर भरले का? किती भरले? तर फायनली आपलं भरणं झालेलं आहे. बघू शकता. विकायला जावं आता. इकडं बघू शकता. दिवाळीचं दाखवा इकडे. इथं खाली दाखवा. पिशवीत भरलंय. इकडून बाहेरून दिसलेले. चला. ठेवून जा तिकडं, नाहीतर चॉकलेट पगळून देतील. AC मध्ये ठेवा. हां. आता मी घेते ते करायला. त्याचं पण थोडं थोडं दाखवते तुम्हाला. जसं जमतं तसं करते आम्ही काय म्हणजे मोठे ब्लॉगर नाही आहे. एवढं ब्लॉग तर कळत नाही. शॉर्ट व्हिडिओ मी करते. जसं जमत तसं सपोर्ट करा मला. काय आता काही जेवढं जसं जमतंय तसं करते मी. तर बघा, ही लेस लावलेली होती. हे एक्स्ट्राचं मी अशा पद्धतीनं कट करून घेऊ लागले. मोठा आहे पोस्टर, बाकीचे छोटे आहेत, हे थोडं मोठं आहे. बघा फिनिशिंग अशी येणार प्रत्येकाची. आता हे खालचं पण कट करून घेऊ. त्याला पोस्टर लावली की मग हे असं प्रॉपर दे. सर्वात अगोदर हेच ठेवायची. वेलकम टू प्रतिभाज बेबी शावर. भारी दिसला लेस लावलेस. आता हे अगोदर हे मापाच्या लेस, तुम्हाला तर माहितीच आहे, बरोबर मापाच्या लेस कट करून घेतलं, मग लावलं, दिवसभर सुकवलं आणि आता हे कट करून सुकलेत का चांगले कडक? हा मस्त सुकलेत, माहितीये का. आता हे पुट्याला पण तसंच रातभर लावून ठेवलं ना, रातभर सुकून जाते. गरमी किती आहे, गरमीनं लगेच सुकून चाललेत ते खरं.
मोठं आहे म्हणून जरा ते बाकीचं तर येते. तर अशाच पद्धतीचे हे थोडं मोठं आहे म्हणून मला फिनिशिंग कट करता आली नाही, बाकीचे छोटे छोटे व्यवस्थित फिनिशिंग करते. तर अशाच पद्धतीचं आता सपोज हे काही हे आहे, ह्याच्यावर आपल्याला हे नाही असं ह्याला नाही बसणार. नाही बाकीचे सांगलं उदाहरण हे असं लावलं की असं टाईट मध्ये कडक मध्ये हम्म. असं व्यवस्थित दिसेल. ह्याच्या मापाचं आपल्याला हे बघा किती असं वाटते बॅनर मस्त मस्त दिसतंय. आमच्या साहेबांना लय हाऊस होती की जे फराळाचं खायचं प्यायचं ठेवते बेबी शॉवर मध्ये, त्याच्यामध्ये काहीतरी खेळणे किंवा ते डॉलच्या वगैरे, ते डॉलचं वगैरे आम्हाला भेटलं नाही. डॉलला कॅडबरी आणू 5 वाले नाहीत का? हे ते फुगडी खेळालेले, बेबी शॉवर केले, झुल्यावर चंद्रा बसलेल्या त्याला लय डॉल खर्च आहे. पाहिजे होत्या. खर्च तर आहे पण पण ती इथं 40 भेटत पण नव्हतं कुठं. 30-40 हजार रुपये आणि खर्च. असे टॅग पण आम्ही ऑनलाईन बघितले, लवकर भेट. आम्हाला सगळं बघण्यामध्ये हे ठेवायचं का ते ठेवायचं याच्यामध्ये कन्फ्युजन झालं. आणि हे बी मागून घ्यायचं म्हणलं तर महाग पण होतं, आणि पहिली गोष्ट म्हणजे लवकर भेटणार पण नव्हतं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या बाळासाठी आठवणी म्हणून हे स्वतः करणार आहे. हे ठेवले की आपापल्या घरी घेऊन यायला, त्याला नंतर दाखवायला वगैरे आमच्या आठवणी. थोडीफार मेहनत होते पण ते मेहनत छान वाटते म्हणून हे आम्ही करतोय. हे आता छोटे छोटे त्याला कट करायला काय नाही वाटणार. हे आता कम्प्लीट करून घेते, नंतर तुम्हाला पुष्ट्याला लावताना दाखवते. पुष्ट्या संतोष कट करणार. आता हे कट केले ना याच्या मापाचा याला काम लागते. आता चला आम्ही करून घेतो, मग बाकीचं नंतर दाखवतो तुम्हाला कंटिन्यू मध्ये. करला लाव आतापर्यंत 2च झाले बघा, अजून ह्याच्यात 2 निघतील. माझं फायनल कटिंग सगळं झालेलं आहे, मी कट करून दिले. आता संतोष करते. हळूहळू करा. हे बघा पुट्टे कसं लावणार संतोष दाखव. हे बघा असं झालेत आमचे. किती राहिलेत आता? तिकडचे 2 राहिलेत का ते? तरी तुम्हाला कमीच वाटत होते. धरा असे. तुम्ही लावायला चालू करा. आता मी फेविकॉल लावून द्या मला. ब्रश आहे का? ब्रश फेविकॉल आहे ना, लय घट्ट आहे ते. पातळ पाणी व्यवस्थित करून देते, पुट्ट्याला ब्रश न मारून लगेच चिपकावून टाकू. मी खाते चॉकलेट. आता याला आम्ही कसं लावणार आहे ते तुम्हाला दाखवतो. कसं वाटतंय बॅनर हे बरोबर. जेव्हा आमचा कार्यक्रम होईल, कार्यक्रमाच्या वेळेस शूट होईल, तेव्हा बघा कसे वाटतात. आता फक्त एवढंच राहिलं. झालं. हे झालं की झालं. उद्या पॅकिंग करून टाकायची. उद्याचा ब्लॉग वेगळा राहणार आहे. संतोष घेतोय कट करून. तर मी फेविकॉल वगैरे लिक्विड पाणी बनवते, ब्रश तेल काढून दोघं मिळून तेवढं लावून झोपी जातोय. सकाळी उठून लवकर आवरायचे. उद्या कुठला ब्लॉग होईल हे बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. उद्या सुकल्यानंतर ते कसे वाटतील ते पण बघा. हे केले फेविकॉलचं पाणी, बापरे सांडायचं. आणि हा ब्रश आहे,
ह्या ब्रशनं अशा पुट्ट्याला घासून संतोषराव मला देणार आहेत. त्यांचं एक लास्टचं राहिले फाडायचं, तेवढं फाडून झाले की जे जसे जसे ठेवले तसे त्या ह्या पुट्ट्यावर ठेवून असे कलर मारून देणार आहेत. मी इथं बसून फिक्स करणार आहे ते. सुरुवातच लय लवकर झालं, कारण जरा कार होतं ना हे, नंतर नंतर सवय. कटर मुंडा झालाय माझे कटर. आता हे झाले, त्याची धार गेली. त्यावर मी बसते त्याचं झालं की मग तो लावून दिलं की करते मी. हे बघा असं लावून घेतोय. झालेत आमचे, दाखवायचे राहिली तुम्हाला. फोन आला होता, फोनवर बोलत. असं संतोष पेंट करतोय फेविकॉलचा आणि वरती मला देतोय. मी अशी लावते, चिपकावते. काय वाचा बरं हे, मला कमेंटमध्ये सांगा काय लिहिलं होतं मी. बरं झाले खाली कुठं टाकलं, म्हणजे खाली घालवायचं टेन्शन. हे बघा, हे असं दिसतंय. कसं वाटतंय? आता हे रातभर असं ठेवलं तर सुकून जाईल. हा, रात्रभर ठेवून टाकू सुकून, मग पुन्हा बॅगेत पॅक करू. सकाळी उठले की पहिलं पॅकिंग करून घेऊ. कमिंग सून. काम करण्याच्या नादात तुम्हाला दाखवायचं विसरून गेले कसे लावले ते. लास्ट एक राहिले. आता हे दाखवा, हे असं गम लावलं दाखवा बघा, हे असं गम लावलं. तुमच्या घरी जर कुणाची इथं असेल, तुमची फॅमिली मोठी असेल, तर तुम्ही असे कलर प्रिंट झेरॉक्स मारून असे कट करून, पेपर कट हे करून लावू शकते. हे बघा. अरे बापरे, पुट्टा वाकडा झालाय. पुट्टा वाकडा होतोय. एकदा चिपकवलं की चिपकू लागले. हा, बसलं ना बरोबर. हे जरा अवघड होतं, हे मोठं आहे ना. हा, झालं रे बाबा एकदाच काम. हे आमची फ्रेम तयार झालेली आहे. थोडं क्राफ्टिंग बी झालं ना. लेकरं बी पोटात शिकल, त्याचा प्रोजेक्ट वगैरे करल. चला, वाजले तर रात्रीचे किती वाजलेत आता? 1 वाजलाय. तसं आम्ही 2-3 वाजेपर्यंत जागे राहतात. काम मानली की जरा जास्त झोप येते. पण झालंय आमचं सगळं. बघा, हे दाखवा इकडे. ही दाखवा बरं. इट्स गर्ल बॉय. किती क्यूट बसले. जरा लांब लांब ठेव ना, सुकले पाहिजेत. असं खाली टाकू नाही, राहू दे इथं जसं आहे तसं, काय नाही. चला करू का बंद? झालं आता. हा, बंद कशाला? गुड नाईट सर्वांना. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीनच चांगला वाटला तर सुपर थँक्स पण द्या. आणि आमची मेहनत कशी वाटली तुम्हाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, बॅनर असं. आणि तुम्हाला पण वेलकम करते माझ्या बेबी शॉवरसाठी. पण हा व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी 4 महिन्यानंतर बघायला भेटणार आहे. आमचा बेबी आल्यावरच हा व्हिडिओ बघायला भेटतोय तुम्हाला, असं समजा. 4-5 महिन्यानंतर. हा, झाल्यानंतर पण 4-5 कशाला, जन्मला फेब्रुवारी मध्ये. हा व्लॉग शूट होते ऑक्टोबर मध्ये, पण तुम्हाला बघायला भेटतोय फेब्रुवारी मध्ये. तर तुम्हाला आमची मेहनत कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये सांगा. सर्वांना शुभ रात्री. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.